नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी चटपटीत तयार होणारी हिरवी मिरची। फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही ही मिरची तयार करू शकता। तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक लोखंडी तवा घ्यायचा आहे। यामध्ये आपण 1-2 चमचे तेल घालून घेणार आहोत। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। इथे आपल्याला लसूण जो आहे तो निवडून घ्यायचा नाही, म्हणजेच त्यावरची जी साल आहे ती आपल्याला काढायची नाही। सालीसहित लसूण आपल्याला या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। आता इथे आपण मंद आचेवरती हा लसूण थोडासा परतून घेणार आहोत। 1-2 ते 3 मिनिटांनंतर हा छान असा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता सुद्धा आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे आपण मिरच्या या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। याचे जे देठ आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने इथे आपल्याला एका सुरीच्या सहाय्याने या मिरच्यामधून कट करून घ्यायच्या आहेत। आता इथे आपण या मिरच्या या तव्यामध्ये टाकलेल्या आहेत। गॅसचा फ्लेम कमी ठेवूनच या मिरच्या आपल्याला मंद आचेवर छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। आता पाहू शकता तुम्ही या मिरच्या ज्या आहेत त्या छान अशा भाजून झालेल्या आहेत। यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे। एक अर्धा चमचा इथे आपण बारीक असा शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण 3 ते 4 मिनिटांपर्यंत हे छान असे परतून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, इथे आपल्याला हे परतत असताना गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे, नाहीतर मिरच्या ज्या आहेत त्या पटकन जळू शकतात। आता मंद आचेवरती इथे आपण हे छान असे परतून घेतलेलं आहे। आता हे परतून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी इथे आपल्याला चवीपुरते मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर 1-2 मिनिटांनंतर इथे आपल्याला गॅस हा बंद करून घ्यायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर इथे आपल्याला 1-2 मिनिटांपर्यंत हे छान असे परतायचं आहे। इथे आपली ही मस्त अशी चटपटीत तोंडी लावण्यासाठी हिरवी मिरची तयार झालेली आहे। यावरती आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही चटपटीत हिरवी मिरची नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा।